चंद्रविलास फाजील हे अत्यंत ओळखीचं व्यक्तिमत्व, कारण ते आपल्या गुलकंद केबल नेटवर्क करून घराघरात पोहोचलेले आहेत. बरेच दिवस झाले तुम्ही दिसला नाही, म्हणजे कुठं होता, आपली भेटच नाही. गरज काय आपल्याला त्याची, तेच म्हणत होतो की तुम्ही भेटत नाही, पण प्रेक्षकांना भेटायला पाहिजे तुम्ही. आपण भेटायची काय गरज आहे, आपलं तर ठरलेलं असतं पेमेंट. हा ते झालं की मग चांगलं सांगा ना माझ्याबद्दल. हा चांगलं म्हणजे अतिशय विद्वान हा माणूस. बऱ्याच ठिकाणी यांचे लाईव्ह प्रोग्राम आपण पाहिलेले आहेत, अनेक देशांमधून हाकलून दिलेले असे हे व्यक्तिमत्व. परवाच्याच रंगपंचमीला अस्वल समजून वनाधिकाऱ्यांनी त्यांना पकडून ठेवलं होतं 2 दिवस. काय बोलताय तुम्ही? नव्हतं पकडलंय केसामुळे तुम्हाला? ते का असं थोडी होतं ते. मग तुम्ही ते हे सांगा परदेशात. काय काय परदेशी काय? परदेशी नाही हो, परदेश दौऱ्यावरती ते गेले होते आणि परदेश दौऱ्यामध्ये त्यांना परवा दिवशीच ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियातल्या बावरलेल्या कांगारूंना घाबरवण्यासाठी या माणसाला तिथं वापरलं होतं आणि ते कांगारू तेव्हापासून खूप चांगले तिकडे वागायला लागले. असा हा जगविख्यात माणूस आपल्या बरोबर आहे. प्रशिक्षण द्यायला गेलो तो. कोणाला? ते कांगारू. मग ते घाबरले, ते खरंच तर सांगितलं ना मी तुम्हाला. काही सांगता तुम्ही, हल्ली माझ्याबद्दल काही चांगलं सांगतच नाही. मग त्याच्यात पंच नाही ना, म्हणजे काहीतरी तर चांगलं हसवलं पाहिजे ना लोकांना आपण. तर असा हा माणूस या ठिकाणी आलेला आहे. जॉन हाब्रामच्या सारखे केस असलेला हा माणूस, जगविख्यात असा हा माणूस. आणि अभिज्ञा भावेची त्यांची जवळपास लेंथ सेमच, फक्त कलरिंग मध्ये फरक आहे. ते जाताना तुमचा कलर यांना द्या, पुढच्या वेळेला आमचाही कलर एपिसोडचा वाढेल. तर असा हा माणूस आपल्याकडे गेस्ट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांना विचारपूस करतोच. चहा घेणार का? चालेल की. खिशात पैसे आहेत का? हा अच्छा. आणि लाज बघतो खिशात असते का आपल्या? बरोबर घेऊन फिरायची असते. पण यांच्याकडे जी कला आहे बाबा, ती म्हणजे हे भविष्य सांगत असतात लोकांचं. आणि ते आज भविष्य आम्हाला ऐकायचंय सर. आपण कोणाचं भविष्य या ठिकाणी सांगणार आहात? मी आता नाडी बघून भविष्य सांगतो. अच्छा, लेंगा आणलाय का? मग लेंगा कशाला? नाडी बघून सांगणार ना भविष्य? नाडी तिने हाताची अशी नाडी बघून सांगतो. हे कुठे शिकला? हे आताच मी सीडीवर केलंय सगळं. अच्छा. सर सुद्धा नाडी बघून भविष्य सांगतात, हे आपण बघितलं. विक्रांत सर त्यांच्या भविष्यावर तर अख्खी सिरियल चालली. तर तुम्ही कोणाचं सांगणार आता भविष्य? मोने सरांचं. अरे सुरुवात तुमच्यापासून. क्या बात. सर जरा हात. हा. अरे वा. त्यांनी लाल शर्ट घातलाय. लाल शर्ट घातलाय. बरोबर बघा, मी बघतोय असं नको वाटायला. खरंच वेगळं काहीतरी सांगतायत, दर्जेदार काहीतरी सांगा, माणूस बघून सांगा. आतमध्ये बनियान आहे बघा, विचार. आपण भेटू, बोलू. सर भविष्य सांगा, भविष्याबद्दल काहीतरी चांगलं सांगा तुम्ही. तुमचं मेडिकलचं दुकान आहे? हा बरोबर, सिरियल मध्ये मेडिकलचं दुकान आहे. सिरियल काय बोललो? आहे ना. कसं काय तुम्हाला कळतं एवढं? परवाच पाहिले एपिसोड. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.